बघ बरं. काही आलं का तुला तिथं? सचिन नाईक इज नाव लाईव्ह. बाकीचे कुठे आहेत? पण दिसत नाही ना. हॅलो, हाय हाय. तिथे दिसतंय का? मित्रांनो, मी बिग बॉस सीझन 3 या ग्रुपवर आहे का एकदा मला कन्फर्म करा. काय नाव आहे त्या ग्रुपचं सांग. नमस्कार सगळ्यांना. सोनाली मोरे, एस एस माने, अभिजित धोणे, जाधव भरत, अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता विकास तुझी. थँक्यू सो मच. हॅपी टू सी यू विकास. सोनिया ओवळ, पूजा पाटील, विपिन ताले, हाय हाय सगळ्यांना नमस्कार माझ्याकडनं. गीतांजली पांढरे, हाय गीतांजली. एस एस माने, युनायटेड फॉर एव्हर. आलोय का? मित्रांनो सगळे बिग बॉस 3 युनायटेड फॉर एव्हर हा ग्रुप आहे का? हो, करेक्ट ग्रुपवर आहे. ओके. सो यस, सगळ्यांना माझ्याकडनं हाय. निनाद, ऐश्वर्या, सुरेखा, काय विकास, लव यू टू निनाद. विपिन ताळे, हॅलो विकास. विकास दादा, हो तो मी आता कन्फर्म झालेलो आहे की मी त्याच ग्रुपवर आहे ज्या ग्रुपवर मला लाईव्ह यायचं होतं, युनायटेड फॉर एव्हर. तर सगळ्यांना हाय माझ्याकडून आणि खूप खूप थँक्स सगळ्यांना. माझा बिग बॉसचा जो काही प्रवास झाला त्या सगळ्यासाठी. येस सोनिया, बिग बॉस सीझन 3 युनायटेड फॉर एव्हर ग्रुप. हॅलो गणेश, हॅलो अश्विनी, हाय मिनल, हाय योगेश, पल्लवी देसाई, गुलशन गवई. नाही काय माहिती मला. नाही, आवाज नाही येणार. तुम्ही मीराला भेटला नाहीत राव. हाय उमाकांत शिंदे, अक्षय. हो सचिन, तुम्हाला या ग्रुपने खूप सपोर्ट आणि प्रेम दिलंय. येस, मला बाहेर आल्यावर कळलं की तुमच्या ग्रुपने मला खूप सपोर्ट केला थ्रू आऊट. माझा जो काही बिग बॉसचा प्रवास होता त्यामध्ये खूप तुम्ही वोटिंग केलं, माझ्या बाजूने लढलात. म्हणजे आतमध्ये मी लढत होतो तर बाहेरून तुम्ही मला सपोर्ट करत होतात, माझ्यासाठी लढत होतात. त्यासाठी खरंच खूप 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 थँक्स सगळ्यांना. संजय माळी, पवन, रेश्मा जगदाळे, अमित काळे, दत्ता, शालिनी, हाय, मी खूप मोठी फॅन आहे तुझी. थँक्यू शालिनी, थँक्यू सो मच. कल्पिता उपासनी, लव्ह युअर गेम, थँक्यू सो मच. शीतल, विकास मी पहिल्या दिवसापासून तुलाच सपोर्ट केला. थँक्यू शीतल पाठक, थँक्यू सो मच. अक्षय, अक्षय दादा, अक्षय म्हणा ना प्लीज. काय अक्षय, हाय अक्षय. प्रमिला काळे, हाय. हरीश बोडके, लव यू टू हरीश. दत्ता बनसोडे, दत्ता बोबडे, हाय सगळ्यांना हाय. मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायला आवडेल जे कोणी नवीन जॉईन झालेले आहे तिथे त्या सगळ्यांसाठी की खरंच तुम्हाला मनापासून थँक्स. कारण तुम्ही जो काही मला सपोर्ट केलात बाहेरून माझ्यासाठी वोट करून मला माझी बाजू घेऊन, त्यासाठी थँक्यू सो मच. प्रणव रमेश घोलप, अख्खा महाराष्ट्र बघतोय. येस, अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय बिग बॉस सीझन 3. आणि त्याच्यात माझे हे जे काही वाक्य होतं अख्खा महाराष्ट्र बघतोय हे खूप गाजलं. आणि मी हे एका टास्कमध्ये बोललो होतो आणि मला कल्पना नव्हती की ते वाक्य एवढं तुम्ही डोक्यावर घ्याल आणि त्याच्यावरून माझी ओळख बनेल. सो थँक्यू सो मच सगळ्यांना पुन्हा एकदा. उज्ज्वला फलटणकर, हॅलो. बिग बॉसमध्ये सर्वात जास्त तू आमचं मनोरंजन केलंस. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ही खरंच खूप चांगली मोठी कॉम्प्लिमेंट आहे की मी एंटरटेन करू शकलो तुम्हाला सगळ्यांना. आणि तेच आमच्या आतल्या सगळ्या कंटेस्टंटचं तेच एक ध्येय होतं की आम्ही तुम्हाला एंटरटेन करू शकू.
सो थँक्यू सो मच सगळ्यांना. आमचा विकास हा हॅशटॅग मी सुरू केला बरं का. ओके सारंग, थँक्यू सारंग सो मच. थँक्यू सारंग साठे. दत्ता बोबडे, हो अख्खा महाराष्ट्र बघतोय. लव्ह यू विकास. विकास आमच्यासाठी तूच विनर आहेस. थँक्यू सो मच. उज्ज्वला, कारण विनर कोणीतरी एकच होतो, पण सगळेच मला असं वाटतं या सीझनमधले सगळेच विनर होते, कारण प्रत्येकाने खूप छान खेळ केला आणि प्रत्येक जण खूप जिद्दीने खेळला. सो प्रत्येक जण विनर होता. मी विशालची फॅन होते, पण विशाल नॉमिनेट नव्हता तेव्हा मी तुला वोट करत होते. थँक्यू सो मच. अभिजित, दरवाजा तोडायचा होता ना, उघडला नाही तेव्हा इलेक्शनच्या वेळेस. हो ॲक्च्युली ही आयडिया तेव्हा यायला पाहिजे होती. खरं तुम्हाला तेव्हा सांगितलं असतं तर ती आयडिया मी अप्लाय केली असती, पण हा प्रेक्षकांचा कौल होता जो मी मान्य केला आणि तिकडनं बाहेर पडलो. पण काही हरकत नाही. मला जरी ट्रॉफी मिळाली नाही तरी माझा भाऊ, माझा मित्र विशाल याला ट्रॉफी मिळाली याचाही तेवढाच आनंद आहे. स्नेहा, दुसऱ्या वेळी जेव्हा घरात आली होती तेव्हा रात्री सर्वजण किचनमध्ये होते म्हणते. ओके, खूप मोठ्या मोठ्या कमेंट्स येत आहेत. सगळ्या मी वाचू शकत नाहीये, पण सगळ्यांना खरंच खूप खूप थँक्स, कारण तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलात बाहेरनं, खूप प्रेम दिलं त्यासाठी. भावा, तू आणि विशाल खूप भारी वाटते तुम्हाला पाहून. थँक्यू सो मच. सागर, थँक्यू सो मच सागर. शीतल पाठक, थँक्यू सो मच. माझी मुलगी तुझी खूप मोठी फॅन आहे. थँक्यू सो मच. तुझ्या मुलीला माझ्याकडनं खूप खूप प्रेम. ऐश्वर्या कुलकर्णी, कोंबड्याला मिस करता का झोपल्यावर? हो, खरंच सगळ्यात जास्त ज्या गोष्टी मिस करतोय त्यातली महत्त्वाची गोष्ट कोंबडा आहे, कारण आता कोणी झोपेतनं उठवत नाही आणि कोंबडा वाजत नाही, पण खरंच कोंबड्याला मिस करतोय नक्कीच. रितेश पाटील, कसे आहात? खूप छान. विकास, मी तुला सुरुवातीपासून सपोर्ट केला. अक्षय म्हणतोय सर्वांशी एकटा लढत होता आणि जेव्हा तू बी टीममध्ये आलास तेव्हा लास्ट 3 मुद्दे सुद्धा आपल्याला आवडले. थँक्यू सो मच. मयुरेश पाटील, थँक्यू सो मच. प्रणिता कुलकर्णी, रितेश, माझ्या मुलाला आवडतोयस तू. थँक्यू सो मच. शालिनी देशमुख, तूच विनर व्हावा असं वाटत होतं. थँक्यू सो मच. खूप लोकांना असं वाटत होतं की मी विनर व्हावा आणि त्या सगळ्यांसाठी खूप खूप प्रेम. विकास, ऑनेस्टली बीबीच्या आधी तुला टी व्हीवर पाहिले, पण तू विशेष एक्नॉलेज केलं नव्हतं, पण बीबीमध्ये तू स्ट्रॉंगली बघितलं, तुझ्याकडे नव्याने बघायला लागलो. थँक्यू सो मच. मला तेच वाटतं की बिग बॉसच्या घरातला माझा प्रवास हा एक वेगळा होता, कारण आतापर्यंत तुम्ही मला वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये बघत होता, एक वेगवेगळ्या रोल्समध्ये बघत होता, पण खरा विकास काय हे तुम्हाला बिग बॉसमध्ये कळलं, मला इथे दाखवता आलं. सो खूप छान वाटते तुमचं हे प्रेम बघून. मयुरेश पाटील, विकास दादा, लव फ्रॉम कोल्हापूर. हाय मयुरेश. उज्ज्वला वाहनकर, तुझा आवाज आणि हजरजबाबीपणा खूप आवडायचा. थँक्यू सो मच. रिअल मास्टर माइंड आहेस तू विकास. थँक्यू सो मच. महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. बिपिन तले, थँक्यू सो मच. सोनालीशी कॉन्टॅक्ट आहे का? हो, नक्कीच आहे. आजच आमचं बोलणं झालं सोनाली आणि माझं, आणि ती सुद्धा खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना ती सुद्धा मिस करते. सचिन वाघ, विद्या तांडेल, विकास वहिनीला पण बोलवा ना तुमच्यासोबत. वहिनी सध्या बिझी आहेत थोड्या, पण नेक्स्ट टाइम जेव्हा मी लाईव्ह येईन तेव्हा नक्की माझ्यासोबत तिला असेल. माऊ कसा आहे? माऊ खूप छान आहे, बरा आहे तो आणि आठवण काढतोय तुम्हा सगळ्यांची. दीप्ती शेलार, शेवटपर्यंत वाटत होतं की तू विनर होणार, खूप भांडलोय तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एव्हरीवन. छाया उकरंडे, विकास, आमच्या घरात तुमच्याबद्दल सारखी आठवण काढतात. थँक्यू सो मच. मलाही तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते आहे आणि आम्ही तुम्हाला तेवढेच मिस करतोय जेवढे तुम्ही आम्हाला करताय. अजिंक्य पाटील, पुण्यात असेल तर बोलू. माऊ कसा आहे? माऊ खूप छान आहे. विकास दादा एक नंबर, महाराष्ट्र गाजवलाय. लव्ह यू, मिस यू. सिद्धार्थ, थँक्यू सो मच. माही गोखले, सासरे बुवा कोणाला त्रास कोणालाही त्रास देत नाही आता मी, आणि ह्या सगळ्या गोष्टी मिस करतोय. स्वाती जंदम, सॉरी विकास, मी ट्रोल केलं तुला. ओके, काही हरकत नाही. ट्रोल केलं असशील तरी तुझा काहीतरी पॉइंट ऑफ व्ह्यू असेल. संपलेल्या आहेत. सो आता कुठलाही रुसवा नाही आहे किंवा कुठलाही राग नाही आहे. शालिनी, तू विशालला सच्चा म्हणतो पण विशाल फेक वाटतो, त्याच्या चावडीवर सोनार. ओके. उज्ज्वला, दीपक फल्ट, कोल्हापूरला ये, मस्त तांबडा रस्सा बेत करू. नक्की कोल्हापूरला ये. मी परवाच येऊन गेलो ॲक्च्युली कोल्हापूरला. सुरेश कोळी, स्वगृह आल्यावर थोडं चुकल्यासारखं वाटत होतं बीबी हाऊसमध्ये इतके दिवस राहिल्याने.
हो, थोडासा काही दिवस चुकल्यासारखं वाटलं, कारण बिग बॉसच्या घरामध्ये राहून जेव्हा आपण स्वतःच्या घरात येतो तेव्हा काही गोष्टींना ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. सो तो वेळ मलाही लागला. विद्या तांडेल, बिग बॉस तुम्हाला तुमचा आवडता डायलॉग कोणता? माझे असे खूप आवडते डायलॉग आहेत, पण माझा पर्सनल फेवरेट महाराष्ट्र बघतोय, अख्खा महाराष्ट्र बघतोय हाच आहे. दत्ता पाटील, तुमचे वागणे खूपच रिअल आणि खरे आहे. थँक्यू सो मच. शशी मंगेश, नाथ वरुडे, रोहित चव्हाण, उमाकांत शिंदे, विकास दादा, तुझं एक्सप्रेशन, बोलण्याची स्टाईल ऑसम आहे. थँक्यू सो मच मयुरेश. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांचं प्रेम बघून खरंच खूप छान वाटतंय. आणि कविता हळदणकर, अख्खा महाराष्ट्र बघतोय, काय सांगशील? काय सांगू, अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं, फक्त बघितलं नाही तर खूप सारं प्रेम दिलं मला, खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या, माझ्या बाजूने उभे राहिले. त्या सगळ्यांसाठी खूप खूप थँक्स. तू ट्रॉफी नाही जिंकलास तरी आमचं मनं जिंकलीस. थँक्यू सो मच. मृणाल मराठे, अजूनही ह्या ग्रुपमध्ये टीम बी साठी लोक तुझ्यासोबत आहेत. थँक्यू सो मच. आता ॲक्च्युली टीम ए टीम बी या 2 टीम पडल्या होत्या. ग्रेट विकास भाऊ, तू एक कलाकार इतका हुशार आणि मनमिळावू, खूप सपोर्ट केला पहिल्यापासून. थँक्यू सो मच. दत्ता कुबेर, थँक्यू. माही, परत एकदा थँक्यू. सारंगा पाठक, माझ्या आहोंचे पण नाव विकास आहे. अरे वा, थँक्यू. वा वा, कमाल, खूपच छान. श्यामल, निनाद वरुडे, विशालला भेटून कसे वाटले? खूप भारी वाटले. आम्ही खूप दिवसांनी, म्हणजे बिग बॉसचा सीझन संपल्यावर पहिल्यांदा भेटलो. खूप छान वाटलं. तू खूप हसवलंस आम्हाला. पवन कळसकर, थँक्यू सो मच यार. म्हणजे कोणाला तरी मी हसवू शकलो यापेक्षा मोठी गोष्ट नाही आहे, आणि ती माझ्याकडनं झाली यासाठी मी खरंच तुम्हाला सगळ्यांना थँक्स म्हणेन. निनाद वरुडे, अश्विनी, खूप सपोर्ट केला आम्ही तुला. रोहित चव्हाण, थँक्यू सो मच रोहित, थँक्यू सो मच. दत्ता, थँक्यू सो मच. दीप्ती शेलार, विद्या तांडेल, थँक्यू सो मच. विशाल, सोनाली, मिनल, आणि तुझी मैत्री कायम राहू देत. येस, आमची मैत्री अशीच राहणार आहे. ती काय फक्त बिग बॉसच्या घरापुरती नव्हती, आणि म्हणूनच आम्ही म्हणायचो की येस, ही दोस्ती तुटायची नाही, आणि दोस्ती कधीच तुटणार नाही आहे मित्रांनो, ही अशीच राहणार आहे. निलिमा वैद्य, जालिंदर यमगर, थँक्यू सो मच. अजंत पवार, थँक्यू. शालिनी देशमुख, विकास, मला तू सिरियलपासून आवडतोस, पण तू बिग बॉसमध्ये कळलं की विकास तू काय आहेस. थँक्यू सो मच. दत्ता बोबडे, थँक्यू. विकास भावा. रोहित कोळी, सेन्स ऑफ ह्युमर खूपच अप्रतिम, थँक्यू सो मच. पाटील, पूजा, नाशिकला कधी येणार आहेस? नाशिकला येणं कधी हे होतं आहे माहीत नाही, पण आलो तर नक्कीच सगळ्यांना कळवीन. पूजा पाटील, भेटायचं आहे तुम्हाला, नक्कीच भेटूया. सध्या तरी आपण फेसबुक लाईव्ह थ्रू भेटतोय, पण प्रत्यक्ष भेटायची वेळ आली तर तेव्हाही भेटू, आणि आवडेल मलाही. लक्ष्मण साबळे, टीम ए पैकी कोणी जास्त त्रास दिला? टीम ए पैकी त्रास असा नाही, तो गेम होता, तो गेम शो होता, तो आता संपलेला आहे. जो काही भांडणं व्हायची ती टास्कपुरती असायची. सो त्रास असा आता विचार केला तर त्रास कोणीच दिला नाही आहे. सगळे आपापल्या ठिकाणी करेक्ट होते. पण तुम्हाला हे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, कारण तुम्ही ह्याच्यामध्ये तेवढे इन्व्हॉल्व्ह होतात. अक्षय, माझ्या कुठल्याही व्यर्थ, माझ्या प्रत्येक गोष्टीला असतो काही ना काही अर्थ. येस, हा पण हे वाक्य माझं तुम्ही खूप डोक्यावर घेतलं, तसं मला कळलं बाहेर आल्यावर, की मी कधीच बोलत नाही व्यर्थ. माझ्या प्रत्येक बोलण्याला असतो काहीतरी अर्थ. थँक्यू सो मच. लक्ष्मण साबळे, तुझा मुलगा कसा आहे? माझा मुलगा अगदी बरा आहे, तो सुधारतोय आणि लवकरच तो पूर्ववत होणार आहे तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी आणि आशीर्वादांनी. थँक्यू सो मच. खूप. किरण शिंदे, विकास तुम्हीच ट्रॉफी जिंकणार असं वाटायचं, खूप छान खेळलात तुम्ही, आमच्यासाठी विनर तुम्हीच आहात, बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. रणजित राणे, लवकरच नवीन मालिकेत पाहायची इच्छा आहे. हो मित्रांनो, लवकरच मी तुमच्यासमोर एक नवीन कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये येणार आहे, आणि तुम्ही जेवढं प्रेम दिलं मला, जेवढा सपोर्ट केलात, त्याची परतफेड मी माझ्या कामातून करणार आहे, आणि लवकरच तुम्हाला हा विकास कुठल्या तरी एका वेगळ्या रूपात, वेगळ्या कॅरेक्टरमध्ये बघायला मिळेल. विकास, फक्त तुझ्यासाठी बिग बॉस पाहत होतो. निनाद वरुडे, थँक्यू सो मच मित्रा. सौरभ नेने, तुम्ही खूप झकास खेळलात सर, थँक्यू सौरभ. दिनेश मोरे, खूप सुंदर, मजा आली. प्रीती डोके, मिलिंद ढोरे, तुझा घरातला एक अविस्मरणीय घटना किंवा प्रसंग सांग ना. माझ्या घरातील अविस्मरणीय प्रसंग तसे खूप आहेत, पण स्पेशली जेव्हा मी टॉप 5 मध्ये एंटर केलं, ती मुवमेंट खरंच खूप स्पेशल होती, खूप इमोशनल होती.
आणि त्याहून अजून एक मोमेंट म्हणजे ज्यावेळेस मी बिग बॉसच्या घरात एंट्री केली, पहिलं पाऊल टाकलं, ती सुद्धा मोमेंट माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल होती. विकास आणि विशाल, महाराष्ट्र गाजलं भावा. थँक्यू सो मच दत्ता बोबडे, थँक्यू सो मच. माही, विकास दादा तुझे आदेशबद्दल काहीतरी सांग ना. आदेश हा खूप माझा चांगला मित्र झाला. आधी आम्ही ओळखायचो पण एकमेकांना असे मित्र असे नव्हतो, पण जेव्हा तो घरात आला बिग बॉसच्या तेव्हा खरंच खूप आमची छान मैत्री झाली. अनफॉर्च्युनेटली तो आमच्यासोबत तेवढा वेळ थांबू शकला नाही, पण आमचं त्या काळात जे काही बॉन्डिंग झालं किंवा जे काही आम्ही धमाल केली ती खरंच खूप भारी आहे आणि आम्ही याच्या पुढेही भेटत राहू. मिलिंद ढोरे, घराबाहेरचा एक झोपेचा किस्सा सांगतो बाबा. झोपेचे किस्से खूप आहेत. तन्मय देशमुख, दादा तुझा बिग बॉस मधला प्रवास एक डायलॉग होऊन जाऊ दे. बिग बॉस मधले माझे खूप सारे डायलॉग तुम्हाला लोकांना आवडले, यासाठी खरंच खूप खूप थँक्स. आणि असे माझ्या आवडीचे खूप सारी वाक्य आहेत. पहिले तर तुम्हाला मी ऐकवलं की अख्खा महाराष्ट्र बघतोय, त्याच्यानंतर जे लोकांनी वाक्य डोक्यावर घेतलं ते हे होतं की जेव्हा मी म्हणालो होतो विशालला की फर्स्ट हाफ त्यांचा होता, सेकंड हाफ आपला आहे आणि सेकंड हाफला सुरुवात झाली आहे. आणि खरंच मित्रांनो, सेकंड हाफ खऱ्या अर्थाने बी टीमने गाजवला आणि बी टीमचा म्हणजे आपला, ज्यांनी ज्यांनी बी टीमला सपोर्ट केलं त्यांचा विनर झाला, त्याच्या हातात ट्रॉफी मिळाली. सो हे यश जे आहे हे फक्त बी टीमचं नाही आहे, तर प्रत्येकाचं आहे. ज्यांनी ज्यांनी बी टीमला किंवा आम्हाला सपोर्ट केला त्या प्रत्येकाची ती ट्रॉफी आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. रोहित चव्हाण, लव यू विकास दादा, लव यू टू. विपिन, प्रीती डोके, प्लीज 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 हे वाक्य बोला. कुठलं वाक्य? मी एक शहाणा नाही दीड शहाणा आहे. सुपर हिट डायलॉग होता. थँक्यू सो मच. मी एक शहाणा नाही दीड शहाणा नाही, मी 2 शहाणा आहे. मित्रांनो, ही वाक्य काही ठरवून बोलली गेलेली नव्हती. त्या वादामध्ये, त्या भांडणामध्ये जे मला तिथे वाटलं ते मी बोललो, पण खरंच तुम्ही ती वाक्य डोक्यावर घेतलीत आणि तुम्हाला ती आवडली. याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद तुमचे. शेवटी आम्हाला रडवलं, आपण जिंकायला हवं बिग बॉसमध्ये. येस, रिअल शो आहे, सत्य आहे, स्क्रिप्टेड आहे. किती दिवस लेट आम्ही बघत होतो. चावडीबद्दल काय बोलाल? मित्रांनो, मला हे सांगायला आवडेल. खूप जणांना हा प्रश्न पडतो की बिग बॉस हा शो खरंच रियालिटी शो आहे का तो स्क्रिप्टेड आहे. तर मला हे सांगायला आवडेल की बिग बॉस या शो मधली एक ही गोष्ट म्हणजे एकही शब्द स्क्रिप्टेड नाही आहे. जे काही आहे, जे काही तुम्ही बघितलं किंवा जे काही तुम्ही बघता हे खरंच खूप खरं आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारचं स्क्रिप्ट किंवा कुठल्याही प्रकारचं इन्स्ट्रक्शन दिलं जात नाही. एक म्हणजे आम्हाला आमच्या व्यतिरिक्त 15 जणांव्यतिरिक्त बाहेरचं कोणीही दिसत सुद्धा नाही ते 100 दिवस. त्यामुळे जे तुम्ही बघितलं आणि जे तुम्ही फील केलं ते सगळं रिअल होतं. आम्ही जे फील केलं, आम्ही जे वागलो तेही सगळं रिअल होतं. त्याच्यामध्ये कुठलीच स्क्रिप्टेड गोष्ट नव्हती. चावडीबद्दल काय बोलाल? चावडीची आम्ही सगळे वाट बघायचो, कारण अख्खा आठवडा झाल्यानंतर महेश सर आमच्याविषयी काय बोलतायत किंवा आमच्या गेमविषयी काय बोलतायत याची प्रत्येकाला उत्सुकता असायची आणि प्रत्येक जण चावडीची वाट पाहायचं. कारण तो एकच असं माध्यम होतं ज्यातून आम्हाला कळायचं की खरंच आपण बरोबर आहोत का, आपल्याकडनं काही चुका घडतायत का, किंवा प्रेक्षकांचं काय मत आहे. म्हणजे प्रेक्षक आणि आम्ही आतमध्ये असलेलो त्यांचा एक दुवा होते महेश सर, आणि त्यांच्या थ्रू तुमची काय मत आहेत ते आमच्यापर्यंत कळायची. चावडीला खूप मजा यायची आणि बाकी धमाल तर चालायचीच. तुझं मिनल सोबतचं बॉन्डिंग खास होतं का? नक्कीच खास होतं. आम्ही खूप छान मेमरीज शेअर केल्यात बिग बॉसच्या घरात, मी आणि मिनलने, आणि आम्ही असेच मित्र राहू या पुढे सुद्धा. विजय उत्कर्ष, मीराची फॅन होती पण तू. विकास, सोना मोना पण आवडायचे. थँक्यू सो मच. विनोद निवाले पाटील, पूजा, विकास आता लाईव्ह आल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मित्रांनो. जाधव भरत, सौंदर्याला भेटवलं का तुला विशालने? नाही मित्रा, मी त्याची वाट बघतोय. अजून माझी आणि सौंदर्याची भेट झालेली नाहीये, पण लवकरच ती होईल अशी आपण प्रार्थना करूया आणि लवकरच तुम्हालाही सौंदर्य कोण हे कळेल. सिद्धार्थ, माझ्यासाठी आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी दादा तू विनर होतास आणि कायम राहशील. थँक्यू. विनोद निवाले, डॉक्टर निलिमा, आनंद देशमुख थँक्यू. प्रिया तोडकरी थँक्यू. सोनल गावकर थँक्यू. बी टीमच्या नावानं चांग बरं. प्रेम कुमार, तुला सर्वात जास्त ट्रोल केलं मी या ग्रुपवर. ओके, तूच तो होतास तर प्रेम कुमार. तुझ्या नावातच प्रेम आहे, तू कसं कोणाला ट्रोल करू शकतोस मित्रा? सो मला तेच म्हणायचं की ट्रोल झालंय, तो सीझन संपला आता, सगळ्या गोष्टी हे झाल्यात, पण
आता सगळं मिटलेलं आहे, सो कोणाबद्दलही राग नाहीये, रुसवा नाहीये, काही कंप्लेंट्स नाही आहेत. थँक्यू सो मच अनिकेत माने, थँक्यू सो मच प्रिया तोडकरी, दत्ता, जे कोणी आता ॲड झालेत सगळ्यांना पुन्हा एकदा, ज्याने ज्याने मला सपोर्ट केला त्या सगळ्यांना माझ्याकडून थँक्स. ज्यांनी ज्यांनी माझी बाजू घेतली, ज्यांनी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं. तुमचा हा जो काही ग्रुप आहे बिग बॉस सीझन 3 युनायटेड फॉर एव्हर, या ग्रुपला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तुमचा ग्रुप असाच वाढत राहो, तुमच्या ग्रुपला असेच नवीन नवीन सदस्य जॉईन होत राहत, आणि तुम्ही बिग बॉस सीझनसाठी जे काही केलं, तुम्ही जितकी इन्व्हॉल्व्ह आहात बिग बॉस या ओव्हरऑल गेममध्ये, ते खरंच खूप भारी आहे, खूप इम्प्रेसिंग आहे. तुम्ही प्रेम केलं, तुम्ही एवढं प्रेम दिलं म्हणून आम्ही तिथे आतमध्ये स्ट्रॉंगली खेळू शकलो. सो खरंच तुम्हा सगळ्यांना, तुमच्या ग्रुपच्या ॲडमिन्सना खूप खूप थँक्स. तुम्ही खूप सिरियसली हा ग्रुप चालवताय. कारण मी मगाशी तुमच्या ग्रुपवर जाऊन काही काही गोष्टी बघत होतो, तुमचा अख्खा प्रोफाईल चेक करत होतो, त्यावरनं मला कळलं की खरंच खूप सिरियसली तुम्ही बिग बॉसला फॉलो करताय आणि खूप सिरियसली तुम्ही तुमची मतं नोंदवताय. विकास दादा, खरंच तू मनाचा राजा माणूस आहेस. थँक्यू सो मच. उज्ज्वला, थँक्यू सो मच. अक्षय, अमृता मगर, थँक्यू. आरती गाडे, थँक्यू. अनिल लोणके, थँक्यू. उमाकांत शिंदे, राजा माणूस, थँक्यू उमाकांत. तुझा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खूप आवडला. सोनिया, थँक्यू. पुरुषोत्तम, थँक्यू. सगळे बाथरूममध्ये लपलेले होते तेव्हा कसं वाटलं होतं? पुरुषोत्तम कारभारी. सगळे बाथरूममध्ये लपले होते तेव्हा मला खरंच काही वेळेस कळे ना काय झालंय नक्की. कोणीच घरात दिसत नव्हतं आणि असं मला वाटलं की आता मी एकटाच घरात राहिलो आणि बाकी सगळे एलिमिनेट झाले की काय, असं गंमत करतोय. पण मला थोडा अंदाज होता की हे काहीतरी गंमत करत असावेत, पण खूप वेळ शोधल्यानंतरही जेव्हा सापडले नाहीत तेव्हा मला थोडं टेन्शन आलं होतं मित्रांनो. नाही असं नाही. बिग बॉस म्हणजे एका वाक्यात काय सांगशील? बिग बॉस एका वाक्यात सांगायचं तर माझ्यासाठी बिग बॉसचा हा जो अनुभव आहे तो खरंच लाईफ चेंजिंग अनुभव आहे. म्हणजे पहिल्या दिवशी घरात गेलेला विकास पाटील आणि 100व्या दिवशी बाहेर आलेला विकास यात खूप मोठा बदल झाला. खूप गोष्टी मला माझ्याबद्दल कळल्या, इतरांबद्दल कळल्या. खूप साऱ्या माझ्यामध्ये ज्या काही काय म्हणूया आपण वीक पॉईंट्स होते ते मला कळले, माझ्यातले स्ट्रॉंग पॉईंट्स मला कळले. सो बिग बॉसला मला एका वाक्यात सांगायचं असेल तर लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स असं म्हणेन मी बिग बॉसला. खूप काही दिलं मला त्या 100 दिवसांनी आणि बिग बॉसनी. अक्षय, पवन पाटील, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2021 आता संपलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी आपण फेस केल्या 2020-21 मध्ये. कोविड होता, खूप जणांनी आपल्याला घरात राहावं लागलं, खूप लोकांना त्रास झाला. सो हे आता सगळं संपलं आणि 2022 आपल्याला खूप आनंदाने त्याला वेलकम करायचं आहे. आणि सगळ्यांनी खूप काळजी घ्या स्वतःची, स्वतःला जपा, आपल्या फॅमिलीला जपा. जे काही गव्हर्नमेंटनी नॉर्म्स घालून दिले, ज्या काही अटी शर्ती आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करा. कारण कोविड संपलेला नाही अजून, तो अजूनही आहे. मी तुम्हाला टेन्शन देत नाही आहे, पण जेवढे आपण सेफ राहू तेवढेच आपण आनंदी राहू शकू. सो आनंदी राहायचं असेल तर सेफ राहणं तितकंच गरजेचं आहे. आपली तब्येत, स्वतःच्या तब्येतीला, आपल्या फॅमिलीला जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी काळजी घ्या. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्हा सगळ्यांबरोबर बोलून मला खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्स. जे लोक इथे ग्रुपवर जॉईन आहेत, माझ्याशी कनेक्टेड राहा. तुम्ही मला इन्स्टावर, फेसबुकवर, आता माझी फ्रेंड लिस्ट आय थिंक फुल झाली आहे, पण जे कोणी हे करू शकत नाही आहेत फेसबुकवर मला कॉन्टॅक्ट, माझ्या प्लीज इन्स्टावर मला फॉलो करा आणि तिथे आपण टचमध्ये राहू. आणि असं वरचेवर आपण लाईव्हवरही बोलत राहू. तुमच्याशी टचमध्ये राहायला मला यापुढेही आवडेल आणि भेटत राहू असेच. थँक्यू सो मच पुन्हा एकदा सगळ्यांना. मला माहीत नाही, मी बऱ्यापैकी पाटील, पूजा, विकासदादा, प्लीज परत कधीतरी याच ग्रुपवर लाईव्ह येत जा. नक्की येईन. जाधव भरत, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि आपण असे वारंवार भेटत राहू. युनायटेड फॉर एव्हर हा जो ग्रुप आहे बिग बॉससाठी बनलेला, त्याच्याशी मी कनेक्ट झालेलो आहे आणि तुम्ही सगळे माझे मित्र आहात. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही बोलवाल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन. आणि लवकरच माझं नवीन प्रोजेक्ट काय असेल, कशाबद्दल असेल, कुठे असेल, त्याचं नाव काय असेल, याची अनाउन्समेंट मी तुमच्या ग्रुपवर करेन. आणि मला माहिती आहे जेवढं तुम्ही प्रेम मला बिग बॉसमध्ये दिलंच तेवढंच प्रेम माझं जे काही नवीन प्रोजेक्ट सुरू होईल त्यालाही तुम्ही द्याल, त्याच्यावरही प्रेम कराल अशी मला खात्री आहे. सो मी तुमची सगळ्यांची रजा घेतो. जाता जाता पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप लव यू. सगळ्यांना खूप खूप थँक्स.
आणि भेटत राहू पुन्हा असेच. हा बिग बॉसचा प्रवास मित्रांनो खरंच तुमच्यामुळे खूप स्पेशल झाला. आम्हाला आतमध्ये असताना काही गोष्टी कळत नव्हत्या की काय चाललंय बाहेर, पण जेव्हा मी घरातनं बाहेर आलो तेव्हा मला कळलं की खरंच तुम्ही खूप प्रेम दिलं, खूप सपोर्ट केलात मला, आणि त्याबद्दल मी तुमचा कायमच ऋणी राहील. सो थँक्यू सो मच. भेटूया पुन्हा एकदा असंच, गप्पा मारूया आणि एकमेकांबरोबर गोष्टी शेअर करूया. बाय बाय.